राज्यात नावलौकिक असणारी अशी ही आमची जामखेडची नागपंचमीचा हा सण, या सणानिमित्त 10 तारखेला शांतता कमिटीची बैठक बोलवण्यात आली। ती बैठक तहसीलदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली असती आणि त्या बैठकीला नगराध्यक्ष आणि नगरसेवक एवढेच उपस्थित होते। त्या बैठकीला तहसीलदार उपस्थित नव्हते, सीओ उपस्थित नव्हते। अशा अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमध्ये म्हणजे प्रशासनाला कुठल्याही विचारात न घेता ती एक मनमानी पद्धतीची बैठक त्यांनी घेतली आणि नगराध्यक्षाचे सगळे म्हणजे नगराध्यक्षांनी जो विचार मांडला तोच खरा आणि त्याच्यावरच सगळा सर्वस्वी निर्णय घेतला गेला। ती बैठक ही नागरिकांना व आम्हाला जामखेडकरांना अजिबात मान्य नाहीये। त्यामुळे आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला एक निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता आणि आज आम्ही जामखेड खर्डा चौकामध्ये ह्याला आंदोलनाला बसलो, रस्ता रोको केलं। तर त्या रस्ता रोकोमध्ये DYSP, PI, तहसीलदार एवढे जण आले। त्यांनी आम्हाला शब्द दिले की ही बैठक आम्ही ही सीओ साहेब एक आले, त्यांनी आम्हाला शब्द दिला की आम्ही ही बैठक पुन्हा लावू आणि याच्यावर निर्णय घेऊ। याच्यामध्ये भरपूर नागरिकांची, सगळ्या नागरिकांची, हजार पब्लिकमध्ये त्यांनी आम्हाला हा शब्द दिलेला आहे की शांतता कमिटीची बैठक ही पुन्हा बोलवली जाईल। म्हणून 4 वाजता आम्हाला सर्वांना त्या बैठकीला बोलवलं आहे। म्हणून मी जामखेड मधील नागरिकांना हे आवाहन करते की ही एक मनमानी कारभार असलेली बैठक त्या दिवशी पार पडली आणि आता हा न्याय मागण्यासाठी आपण जो हा निर्णय घेतलाय आणि डबल बैठकीचं आयोजन केलं, यासाठी सर्व जामखेड मधल्या नागरिकांनी भरपूर प्रमाणात उपस्थित राहावे व आपल्या जामखेड मध्ये जो मनमानी कारभार चालाय त्याला एक दाब म्हणजे एक लगाम बसण्यासाठी आपण हे करावं। कारण की दर सालाबाद प्रमाणे आपली नागपंचमी ही जामखेड मधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ग्राउंड मध्ये भरते। आणखीन 1-2 ठिकाणी ह्या नागपंचमीच्या म्हणजे भरवली जाते आणि वास्तविक पाहता जर जामखेड कर्जतचा विचार केला तर आपल्याच मतदारसंघामध्ये कर्जत मोडतो। कर्जतला 4 किंवा 5 ग्राउंड लागले जातात। मग जामखेडमध्ये एकच ग्राउंड का? नगराध्यक्ष व इतर नगरसेवकांचा त्याच्यासाठी इतका 8 तास का चाललाय की आम्हाला एकच ग्राउंड पाहिजे आणि आम्ही दुसऱ्या ग्राउंडला कुठलीही परवानगी देणार नाही, NOC देणार नाही। हा त्यांचा मनमानी कारभार कशासाठी? जनतेने त्यांना आमच्या सुरक्षिततेसाठी किंवा आमच्यासाठी सुखसुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून एक प्रतिनिधी म्हणून निवडून दिलं का आमच्यावर त्यांचे विचार किंवा त्यांचे मनमानी कारभार लादण्यासाठी निवडून दिले? हाच सगळ्या नागरिकांचा एक प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाला जाब विचारण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये उद्या 4 वाजता मीटिंग आहे। म्हणून सर्व नागरिकांनी भरपूर प्रमाणात उपस्थित राहून नगराध्यक्ष व त्यांच्या इतर बॉडीला सीओ, तहसीलदार, PI यांना ह्या प्रश्नाचा जाब विचारावा, ही सर्व नागरिकांना मी आवाहनाची विनंती करते। तसेच सर्व जामखेडकर ग्रामस्थांनी 1-2 दिवसापूर्वी पोलीस स्टेशनला निवेदन दिलं की जे जामखेडची नागपंचमी वरती MIDCच्या ग्राउंडमध्ये भरवण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय कुणालाही न विचारात घेता घेतलेला होता। त्याच्यामुळे आमचं म्हणणं होतं की सगळ्या शांतता कमिटीची परत एकदा बैठक लावून जो काही योग्य निर्णय तो घ्या। त्यामुळं आज आम्ही खर्डा चौक येथे उपोषणात बसलो होतो। आम्ही रास्ता रोको केला। त्याच्यानंतर प्रशासनाने पोलीस निरीक्षक साहेब असतील, DYSP साहेब असतील, तसेच तहसील ऑफिसचे काही अधिकारी असतील, ते आल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही रास्ता रोको करू नका आणि आम्ही तुमच्या शांतता कमिटीची उद्या 4 वाजता बैठक लावत आहोत। इथून मागं काही ज्या बैठकी झाल्या असतील त्या कायदेशीर कुठल्याच बैठकी नव्हत्या, कारण त्याच्यामध्ये तहसीलदार साहेब हे अध्यक्षीय भाषण न करताच कुठलाही निर्णय न सांगता ती बैठक संपवण्यात आली। त्याच्यामुळं काही लोकांनी ठरवलं की मनमानी कारभार करायचा आणि इथून पुढे जामखेडमध्ये आपल्या पद्धतीने सगळं प्रशासन चाललं पाहिजे असं काही लोकांचा अट्टाहास आहे। आमचं एकच म्हणणं आहे की सुरक्षिततेच्या दृष्टीने महिला असतील, लहान मुलं असतील, यांना सुरक्षित जागा ही मार्केट कमिटीची आहे आणि ते गावामध्ये आहे। गावामध्ये असल्यामुळे काय वाटतं, सर्व व्यापाऱ्यांचे धंदे किंवा ज्याच्या हातावर पोट आहेत त्यांचे धंदे सगळे व्यवस्थित चालतात। त्याच्यामुळे आमचं एकच म्हणणं आहे की जामखेड नगर परिषदेने जो मनमानी निर्णय घेतलेला आहे तो निर्णय त्यांनी रद्द करावा आणि सर्व जनतेचा विचार करून जनतेचं जे म्हणणं आहे ते विचारात घेऊन त्यांनी जनतेची सोयीनुसार मार्केट कमिटीमध्ये पंचमी घेण्यात यावी अशी आमची सगळ्यांची विनंती। त्याच्यामुळं मी जामखेडकरांना सर्वांना विनंती करतो की उद्या तुम्ही 4 वाजता मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहायचं। उद्या 14/8/2026 रोजी दुपारी ठीक 4 वाजता तहसील कार्यालय जामखेड येथे शांतता कमिटीची मीटिंग होणार आहे। त्याच्यामुळे सर्व ग्रामस्थांनी इथं उपस्थित राहावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि जे प्रशासन मनमानी प्रमाणे वागतंय, मनमानी त्यांच्या मनाप्रमाणे वागतंय असं जामखेडकरांना त्रास होईल असं ते त्यांनी वागू नये अशी मी प्रशासनाला विनंती करतो आणि नगर परिषदेचे जे सन्माननीय नगरसेवक आहेत त्यांनी जनतेचा विचार करावा आणि त्यांनी घेतलेला निर्णय बदलावा अशी आमची विनंती। 10/8/2026 रोजी जी शांतता कमिटीची मीटिंग झाली होती की नागेश्वर मंदिर आपलं नागेश्वर आपल्या जे यात्रेनिमित्त
जे पाळणे किंवा आपली यात्रासाठी आपण जी जागा उपलब्ध करणार आहे ती गावाच्या बाहेर नेली. त्यामुळं काय झालं की जामखेडमध्ये एकाच जागेवर 2 किलोमीटर गावाच्या बाहेर गेल्यामुळं लोक नाराज होते. तिथं त्यांनी मनमानी कारभार करून ती जागा एकाच जागावर राहून दुसरी एनओसी नाही देणार योग घेतला. त्यासाठी आज आम्ही रस्ता रोको केला. त्या संदर्भात तहसीलदारांनी मिटिंग लावली. ही दिनांक 14/8/2026 रोजी दुपारी 4 वाजता मिटिंग आहे. तरी सर्व नागरिकांनी शांतता मिटिंग लावावी. आपल्या जो अन्याय झाला आहे आणि आपल्याला 2-3 जागेवर ग्राउंड उपलब्ध करून देण्याची परवानगी द्यावी, एनओसी द्यावी. यासाठी उद्या 4 वाजता सर्वांनी तहसील कार्यालय इथे जमावे ही विनंती. धन्यवाद.